In last lecture, we studied measures for soil and water conservation, agronomical, biological, and engineering. In this lecture, we studied the importance of agronomical measures, control, strip cropping, and tillage practices. Now, today we are going to learn the lecture number 18, contour cultivation. आज आपण पाहणार आहोत लेक्चर नंबर 18, कंटूर कल्टिवेशन. लेक्चर नंबर 18, कंटूर कल्टिवेशन, प्रॅक्टिसेस ऑफ मेकॅनिकल ट्रीटमेंट. Example: planting, tillage, and intercultural performed nearly on the contour of the area. मेकॅनिकल ट्रीटमेंट आहे, प्लांटिंग, टिलेज आहे किंवा इंटरकल्चर ऑपरेशन असते, म्हणजे आंतरमशागत किंवा दोन्ही पिकांच्या ओळीच्या मध्ये जे काय आपण ऑपरेशन घेणार आहोत मशागतीचे, ते कसं करायचं तर परफॉर्म्ड नियरली ऑन द कंटूर ऑफ द एरिया. परफॉर्म नियरली ऑन द कंटूर ऑफ द एरिया. दीज कल्टिवेशन आर परफॉर्म्ड अक्रॉस द लँड स्लोप. हे कल्टिवेशन कसं करायचं अक्रॉस द लँड स्लोप. Across the land slope in humid region they are employed in the field. Humid region मध्ये ते field मध्ये employ केले जातात. So as to reduce the runoff volume, त्यामुळं runoff कमी होणार आहे आणि soil erosion, runoff volume सुद्धा कमी होणार आणि soil erosion सुद्धा कमी होणार. Whereas is low rainfall areas, these are employed on war-foot basis. ते war-foot basis वर employ केले जाऊ शकतात. For conservation or soil moisture in the ridges and flows. Soil moisture ridges and flows म्हणजे सरी वरंब्यामध्ये कॉन्झर्वेशन करणं किंवा संधारण करण्यासाठी. त्यानंतर in this type of farming system, furrow between two ridges, दोन ridgesच्या मध्ये एक furrow ओपन केला जातो. are made on contours for arresting runoff. कशासाठी तर runoff कंट्रोल करण्यासाठी किंवा अरेस्ट करण्यासाठी. arresting the runoff and store them into the soil. आणि ते soil मध्ये स्टोअर केलं जातं. त्यानंतर store them into the soil and protect the soil. त्यानंतर for cultivation in the field, ज्यावेळेस फील्डवर ते कल्टिवेशन करायचं असतं, कंटूर गाईडलाईन शुड बी इस्टॅब्लिश. त्या ठिकाणी काय इस्टॅब्लिश करा तर कंटूर गाईडलाईन म्हणजे एक मार्गदर्शक रेषा इस्टॅब्लिश करायची आहे. which should run across the field approximately at constant level. त्या फील्डमधनं रन झाली पाहिजे अप्रॉक्सिमेटली ॲट द कॉन्स्टंट लेवल, म्हणजे एका कॉन्स्टंट लेवलला ती असली पाहिजे. विथ रेफरन्स टू द इस्टॅब्लिश्ड गाईडलाईन्स. म्हणजे जी तुम्ही लाईन इस्टॅब्लिश केलेली आहे त्याला रेफरन्स करा. ऑल ॲग्रिकल्चर ऑपरेशन शुड बी परफॉर्म. पूर्ण शेतीची कामं त्या रेफरन्स लाईनला ग्राह्य धरूनच करायची आहेत. मग कुठले कुठले असतील शेतीमधली कामं आपली? एक्झाम्पल सोईंग म्हणजे पेरणी असेल, इंटरकल्चर आंतर मशागत असेल, त्याचबरोबर इरिगेशन सिंचन देणं असेल. वन गाईडलाईन इज सफिशियंट. एक मार्गदर्शक रेषा सफिशियंट आहे. इन स्मॉल फील्ड, लहान क्षेत्रासाठी वन गाईडलाईन इज सफिशियंट विथ युनिफॉर्म स्लोप. चा स्लोप हा युनिफॉर्म पाहिजे. व्हेअर ॲज लार्ज एरिया, जर त्या ठिकाणी एरिया जर लार्ज असेल, हॅविंग लॉंग अँड अनइवन स्लोप, लॉंग आणि अनइवन स्लोप जर असेल तर सेव्हरल गाईडलाईन्स आर टू बी इस्टॅब्लिश. त्यावेळेस गाईडलाईन ह्या सेव्हरल म्हणजे
प्रमाण वाढवावं लागेल. थोडक्यात आर टू बी इस्टॅब्लिश्ड सो ॲज टू कॉन्झर्व सॉइल अँड वॉटर फ्रॉम एव्हरी पोर्शन ऑफ द फील्ड. फ्रॉम एव्हरी पोर्शन ऑफ द फील्ड. For establishing the first control line in the slopy field, it should be for establishing the first control line in the slopy field, it should be started from the highest point. ते highest point पासून start करावं लागेल. highest point of the field and proceed to down the general slope. For establishing the first control line in the slopy field, it should be started from the highest point of the field and proceed to down the general slope. The horizontal distance between two control lines is about 25 to 30 meters. हे वाक्य सुद्धा ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकतं. द हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन टू कंट्रोल लाईन्स इज अबाउट डॅश डॅश टू डॅश डॅश मीटर्स. फिल इन द ब्लँकसाठी तर 25 ते 30 मीटर. ट्रू ऑर फॉल्ससाठी जर विचारलं तर द हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन टू कंट्रोल लाईन्स इज अबाउट 25 टू 30 मीटर्स. तर हे ट्रू येणार. यामध्ये आकडेवारी थोडीशी चुकवली तर ते फॉल्स येणार. त्यानंतर विच इज मेनली डिपेंडिंग अपॉन द स्टिफनेस ऑफ द लँड. आणि ते कशावर डिपेंड असणार आहे तर स्टिफनेस ऑफ द लँडवरती ते डिपेंड असणार आहे. बघा हॉरिझॉन्टल डिस्टन्स दोन कंट्रोल लाईनमधलं किती असावं 25 ते 30 मीटर. द फर्स्ट कंट्रोल लाईन ॲट 50 मीटर डिस्टन्स. पहिली कंट्रोल लाईन ही 50 मीटर डिस्टन्सवरती असावी. इज टू बी इस्टॅब्लिश्ड फ्रॉम हिल where long and general slope is there. त्यावेळेस long आणि general slope त्या ठिकाणी असेल त्यावेळेस under high rainfall areas with steep there is a possibility of formation of gully in the field. त्यावेळेस गली तयार होऊ शकतात फील्डवर. to overcome the gully formation problem. गली फॉर्मेशन प्रॉब्लेम ओव्हरकम म्हणजे बाजूला निघायचं असेल. Control farming practices along with strip cropping, bunding or terracing practices. Control cropping सोबत तुम्ही काय काय वापरायचं तर स्ट्रीप क्रॉपिंग, बंडिंग किंवा टेरेसिंग प्रॅक्टिसेस यूज करायच्या. त्यानंतर बघू आपण लिमिटेशन्स ऑफ कंट्रोल फार्मिंग. कंट्रोल फार्मिंगचे लिमिटेशन्स काय काय आहेत तर यामध्ये बघा कंट्रोल फार्मिंग परफॉर्मन्स इज बेटर where field having relatively uniform slope. फील्डला relatively uniform slope असेल त्यावेळेस ते बेटर असू शकतं म्हणजे चांगलं असू शकतं. field having irregular topographical features. Control farming is not practicable. ज्यावेळेस फील्डला irregular topographical features असतील, irregular topographical features असतील त्यावेळेस कंट्रोल फार्मिंग इज नॉट प्रॅक्टिसेबल. कंट्रोल फार्मिंग प्रॅक्टिसेबल होऊ शकत नाही. त्यानंतर टू रिड्यूस द डेव्हलपमेंट ऑफ गली यूज ऑफ ग्रास वॉटरवेज इन कंजक्शन विथ कंट्रोल फार्मिंग सिस्टीम इज इसेन्शियल. गली जर रिड्यूस करायच्या असतील त्यावेळेस ग्रास वॉटर वेज ह्या प्लांटेशन करून घ्यायच्या वापरायच्या. त्यावेळेस त्या ठिकाणी रिड्यूस द डेव्हलपमेंट ऑफ गली हा प्रॉब्लेम कमी होऊ शकतो. हे झाले लिमिटेशन्समध्ये 3 पॉईंट आपण बघितले. त्यानंतर ॲडॅप्टिबिलिटी ऑफ कंट्रोल फार्मिंग. कंट्रोल फार्मिंगची ॲडॅप्टिबिलिटी कशी आहे ते बघू आपण. ॲडॅप्टिबिलिटी ऑफ कंट्रोल फार्मिंग. कंट्रोल कल्टिवेशन इज व्हेरी युजफुल अँड मोस्ट इफिशियंट फॉर reducing the path in the flow path reducing the path in flow path to reduce runoff by making the land surface rough due to channels and ridges etc. Control cultivation is very useful. Control cultivation हे
युजफुल आहे किंवा फायदेशीर आहे किंवा उपयोगाचा आहे अँड मोस्ट इफिशियंट फॉर रिड्युसिंग द पाथ इन द फ्लो पाथ टू रिड्यूस काय रिड्यूस करतं ते बघा. कंट्रोल कल्टिवेशन इज व्हेरी युजफुल. कंट्रोल कल्टिवेशन हे युजफुल आहे. कंट्रोल कल्टिवेशन हे व्हेरी युजफुल आहे. मोस्ट इफिशियंट आहे, फायदेशीर आहे. रिड्युसिंग द पाथ इन फ्लो पाथ ऑफ सरफेस रनऑफ बाय मेकिंग द लँड सरफेस रफ. ते काय रफ करतं तर लँड सरफेस रफ करतं ड्यू टू चॅनल्स अँड रिजेस. These practices are directly responsible for increasing infiltration. ही प्रॅक्टिस डायरेक्टली रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी तर इन्क्रीजिंग द इन्फिल्ट्रेशन ते वाढवत आहे. त्यानंतर इट इन्क्रीजेस द टाइम ऑफ अपॉर्च्युनिटी टू रन ऑफ वॉटर सो ॲज इन्फिल्ट्रेट इन टू द सॉइल ड्यू टू चॅनल्स अँड रिजेस इन द फील्ड. या ठिकाणी काय होतं बघा. इट इन्क्रीजेस द टाइम ऑफ ऑपॉर्च्युनिटी वाढवतो कशासाठी टू रन ऑफ वॉटर म्हणजे रन ऑफ वॉटरला थांबण्यासाठी टाइम ऑफ ऑपॉर्च्युनिटी वाढवतं आणि ते वाढवल्यानंतर इन्फिल्ट्रेट इन टू द सॉइल म्हणजे ते जमिनीमध्ये मुरतं. इन्फिल्ट्रेट इन टू द सॉइल ड्यू टू चॅनल्स अँड रिजेस. कशामुळे ड्यू टू चॅनल्स अँड रिजेस इन द फील्ड. इट ऑल्सो इन्क्रीजेस द मॉइश्चर इन द सॉइल प्रोफाईलमध्ये मॉइश्चर सुद्धा इन्क्रीज करण्याचं काम हे करतं. आणि जे आपण गेल्या लेक्चरमध्ये ओळ बघितली होती तीच ओळ रिपीट आलेली आहे. काय म्हणतात बघा. वन्स द इन्फिल्ट्रेशन रेट इज increased runoff and soil loss decreases. Once the infiltration is increased, infiltration rate नहीं तर नुसतं infiltration. Once the infiltration is increased, runoff and soil loss decreases. Once the infiltration is increased, runoff and soil loss decreases. इथं हे अडॅप्टेबिलिटी ऑफ कंट्रोल फार्मिंग हा पॉईंट संपतो आणि लेक्चर नंबर 18 हे सुद्धा समाप्त होतं. कंट्रोल कल्टिवेशन लेक्चर नंबर 18 आहे ते इथं समाप्त झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं तर कंट्रोल कल्टिवेशन वापरायचं कसं. त्याच्यामध्ये एक गाईडलाईन इस्टॅब्लिश करा किंवा हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे कंट्रोल लाईनमधलं हे बघितलं. एक गाईडलाईन इस्टॅब्लिश करा. स्मॉल फील्डसाठी ते सफिशियंट आहे. जास्त मोठं जर असेल तर सेव्हरल गाईडलाईन्स वापरावे लागतील हे सुद्धा आपण बघितलं. त्याचबरोबर लिमिटेशन्स बघितले. अडॅप्टेबिलिटी ऑफ कंट्रोल फार्मिंग याबद्दलची माहिती आपण इथं बघितली की गाईडलाईन्स इस्टॅब्लिश करणं का गरजेचं आहे कंट्रोल कल्टिवेशनमध्ये ते सुद्धा बघितलं. त्याचबरोबर हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे दोन कंट्रोल लाईनमधलं हे सुद्धा बघितलं. पहिली कंट्रोल लाईन किती मीटरवरती असावी हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलं आहे. आणि अशा तऱ्हेनं इथं लेक्चर नंबर 18 हे समाप्त होतं.